Exercise 5.2. Find the slope of each of the following lines which passes through the points. Example A. Point A having coordinates 2 and -1, B having coordinates 4 and 3. Slope of the line AB. इथे A आणि B या बिंदूमधून रेषा जाते. A चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, B चे सुद्धा आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. A बिंदूचे निर्देशक माहिती आहेत, B बिंदूचे निर्देशक माहिती आहेत. त्यावरून आपल्याला स्लोप काढायचा आहे. तर स्लोप काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. M means slope of the line. M equal to y2 minus y1 divided by x2 minus x1, where x2 is not equal to x1 or x1 is not equal to x2. आता इथे कोऑर्डिनेट्स आहेत. A चे कोऑर्डिनेट्स आहेत 2, -1. Therefore take here x1 equal to 2 and y1 equal to -1. The B चे कोऑर्डिनेट्स आहेत 4 आणि 3. Therefore x2 equal to 4 and y2 equal to 3. याप्रमाणे आपल्याला कोऑर्डिनेट्स घ्यायचे आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता इथे आपण इथे व्हॅल्यू ठेवू. Therefore m equal to y2 minus y1, 3 minus 1 divided by 4 minus 2, 4 minus 2. Now 3 minus 1, negative become positive. Multiplication of two negative number is positive number. 4 divided by 2 equal to 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4. बे दोन्ही 4. Therefore m is 2. Slope of the line is 2. Slope of the line AB is 2. Answer. A चा आन्सर आहे 2. B, C having coordinates -2, 3 and point D having coordinates 5 and 7. Now use here formula m equal to y2 minus y1 divided by x2 minus x1, where x2 is not equal to x1. Slope of the line equal to y2 minus y1 divided by x2 minus x1, where x2 is not equal to x1 or x1 is not equal to x2. तर इथे आपण फॉर्म्युला स्लोप मीन्स m, ह्यालाच m म्हणतो आपण, इक्वल टू m. मग इथे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, निर्देशक आहेत. बिंदू C चे निर्देशक आहे ऋण 2 आणि 3 आणि बिंदू D चे निर्देशक आहेत 5 आणि 7. C having coordinates, point C having coordinates -2 and 3. Therefore take here x1 equal to -2, y1 equal to 3 and x2 equal to 5 and y2 equal to 7. Now put this value in this equation, in this formula. Therefore m equal to y2 minus y1, 7 minus 3, 7 minus 3, x2 minus x1, 5 minus 2, 5 minus 2 means 7 minus 3, 4 and 5 minus 2, minus become positive, negative become positive. 5 plus 2, 7. Therefore answer is 4/7. Answer. B चा आन्सर आहे 4/7. 4/7. 4/7. आता इथे पॉइंट E आणि F जे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि ह्या दोन्ही पॉइंट मधून जी लाईन पास होते त्याचा आपल्याला स्लोप काढायचा आहे. स्लोप ऑफ द लाईन EF इक्वल टू, आता इथे फॉर्म्युला वापरायचा आहे y2 minus y1 divided by x2 minus x1, where x2 is not equal to x1. आता इथे आपण x2 y2 x1 आणि y1 असं घ्यायचंय. y2 minus y1, -1 minus 3 divided by 2 minus 2, 2 minus 2 means -4 divided by 0. आता -4 divided by 0, 0 ने कोणत्याही नंबरला आपण जेव्हा डिवाइड करतो तेव्हा आपण तरी ते आपल्याला आन्सर काय यायचं आहे, नॉट डिफाईन. आन्सर
सी एक्झाम्पलचं आन्सर लिहितोय आपण. सीचं आहे नॉट डिफाईन. डी तिथे जीचे कॉर्डिनेट्स आहे पॉईंट जीचे कॉर्डिनेट्स आहेत 7 आणि 1. जी एचचे कॉर्डिनेट्स आहेत -3 and 1. नाउ फाइंड द स्लोप ऑफ द फॉलोइंग लाईन्स विच पासेस थ्रू पॉईंट जी अँड एच. जी आणि एच मधून जी लाईन पास होते किंवा जी आणि एच ला जोडणारी जी रेषा आहे त्या रेषेचा आपल्याला स्लोप काढायचा आहे, उतार काढायचा आहे. देअरफॉर स्लोप ऑफ द लाईन जी एच इक्वल टू परत फॉर्म्युला y2 minus y1 minus y1 divided by x2 minus x1 where x1 is not equal to x2. Now y2 minus y1 1 minus 1 and -3 minus -3 minus 7. -3 minus 7. y2 minus y1 and -3 minus 7 means 0 divided by 1 minus 1 0. 0 divided by -10 means 0. Therefore slope of the line which passing through the point G and H is 0. B चा आन्सर आहे 0. आता इथे आपण दोन पॉइंट ग्राफ पेपरवर लोकेट केले. हा जी पॉइंट आहे. जी पॉइंटचे कॉर्डिनेट्स आहे 7 आणि 1. एक्स कॉर्डिनेट 7 आणि वाय कॉर्डिनेट 1. तर हा पॉइंट इथे येतोय. आणि आता एच चे कॉर्डिनेट्स आहेत -3 म्हणजे एक्स कॉर्डिनेट आहे -3 व -1 -2 -3 आणि वाय कॉर्डिनेट आहे 1. वाय कॉर्डिनेट आहे 1. तर इथे y2 आणि y1 हे सेम आहेत. y2 आणि y1 हे सेम आहे. त्यामुळे ही जी लाईन आहे, ही जी रेषा आहे ही एक्स ॲक्सिसला काय आहे, समांतर आहे. एक्स ॲक्सिसला ही समांतर आहे. म्हणजे लाईन जी एच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. Therefore here is no any inclination of the line GH and it is angle theta is here 0. Therefore tan 0 is 0 and tan theta means slope of the line. When theta equal to 0 degree then tan 0 is 0 degree is 0. Then slope is 0. M means slope. तर इथे ही समांतर आहे एक्स ॲक्सिसला. त्याच्यामुळे इथे इन्क्लिनेशन काहीच होत नाही आहे ह्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला ह्या लाईन ह्या रेषेचं. आणि इथे 0 इन्क्लिनेशन आहे. त्याच्यामुळे इथे टॅन थिटा इक्वल टू 0 घेतलं आहे आपण. आणि टॅन थिटा 0 इज इक्वल टू 0 म्हणजे स्लोप पण काय येणार आहे 0 येणार आहे. क्वेश्चन 2. इफ द एक्स अँड वाय इंटरसेप्ट्स ऑफ लाईन L आर 2 and 3 रिस्पेक्टिव्हली देन फाइंड द स्लोप ऑफ द लाईन L. तर इथे आपल्याला एक्स आणि वाय इंटरसेप्ट दिला आहे लाईन Lचा 2 and 3. एक्स इंटरसेप्ट इज 2 and वाय इंटरसेप्ट इज 3 आणि त्यावरून आपल्याला स्लोप ऑफ द लाईन फाइंड आउट करायचं आहे. स्लोप ऑफ द लाईन L. आता इथे आपण हे दोन्ही जे इंटरसेप्ट दिलेले आहेत ते एक्स वाय कॉर्डिनेट सिस्टीमवर प्लॉट करू. एक्स इंटरसेप्ट इज 2 1 2 3 4 5 6 7. Y axis and negative y axis 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6. X intercept of line L is 2 and y intercept of line L is 3. The x intercept आपण बघितले 2. Therefore coordinate of here this point is 2 and 0 and y intercept of line L is 3. Means second point is here and whose coordinates are 0 and 3
and line is passing through this point. तर अशी ही लाईन L आहे. L let this point is A and this point is B. Therefore, coordinates of point A are 2 and 0, and coordinates of point B are 0 and 3. Therefore, slope of line L, that is line AB equal to, now use here formula y2 minus y1 divided by x2 minus x1, where x1 is not equal to x2. आणि इथे आपण हे y2 घेऊ, हे x2, y1 आणि x1. y2 minus y1 means 3 minus 0, 0, x2 minus x1, 0 minus 2 means 3 minus negative 2 means negative 3 upon 2. Slope of line L is negative 3 upon 2. Answer is negative 3 upon 2. Question 3. Find the slope of the line whose inclination is 30 degree. इथे अँगल दिलेला आहे 30 डिग्रीचा, and slope of the line equal to tan theta. Here theta equal to 30 degree. Therefore, slope of the line equal to tan 30 degree, and tan 30 degree is 1 upon root 3. 1 upon root 3. Answer 1 upon root 3. Question 4. Find the slope of the line whose inclination is pi by 4. Solution. Inclination of the line is pi by 4. Of the line is pi by 4. Pi by 4 means 180 divided by 4 means 45 degree. Therefore, slope of the line equal to tan theta, and here theta is 45 degree. Tan theta, and here theta is pi by 4, that is 45 degree, and tan 45 degree is 1. Therefore, answer is 1. Question 5. A line makes intercepts 3 and 3 on the coordinate axis. Find the inclination of the line. तर इथे आपल्याला थीटा फाइंड आउट करायचा आहे. Find the inclination of the line. It is equal to theta. तर थीटा हा किती आहे ते फाइंड आउट करायचं. आणि आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, तर लाईन चे इंटरसेप्ट दिलेले आहेत, एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट. तर ह्यावरून आपण इथे त्या लाईनचा स्लोप काढू शकतो. तर इथे एक्स इंटरसेप्ट of line is 3 and y intercept is also 3. म्हणजे ए पॉइंट, समजा ए आणि बी पॉइंट घेतले आणि त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स बघायचे काय. तर ए पॉइंटचे समजा कोऑर्डिनेट्स आहे, इथे एक्स इंटरसेप्ट आहे 3 म्हणजे 3 and 0, आणि बी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहे 0 आणि 3. आता हे दोन्ही पॉइंट आपण इथे ग्राफवर लोकेट करू. ए पॉइंट आधी लोकेट करू, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 3 आहे आणि वाय 0 आहे. इथे 1 2 3 1 2 3. इथे हा ए पॉइंट आहे, कोऑर्डिनेट आहे 3 and 0. इथे बी कोऑर्डिनेट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 and 3. आणि ह्या दोन्ही पॉईंटमधून ही लाईन पास होते. आणि आपल्याला अँगल कोणता काढायचा आहे, हा अँगल काढायचा. हा जो अँगल आहे, स्मॉलेस्ट अँगल जो लाईनने
केलेला आहे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ द एक्स ॲक्सिसला. हा थीटा अँगल आपल्याला काढायचा. हा अँगल किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता थीटा फाइंड आउट करण्यासाठी आपण आधी एकतर पहिल्यांदा या लाईनचा स्लोप काढू. हे दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स घेऊन. म्हणजे आपल्याला माहिती की स्लोप ऑफ द लाईन इक्वल टू y2 minus y1 divided by x2 minus x1, where x2 is not equal to x1. m is slope and m is also tan theta. तर हे दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे स्लोप काढण्याचे. एक तर कोऑर्डिनेट्स असतील तर कोऑर्डिनेट्सवरून स्लोप काढायचा, किंवा अँगल दिला असेल तर त्याच्यावरून आपण स्लोप काढू शकतो. तर इथे आपल्याला हा फाइंड आउट करायचा आहे. तर आधी आपण m काढून घेऊ, म्हणजे m ची आपल्याला व्हॅल्यू मिळेल आणि त्यावरून आपण थीटा काढू. तर आता आपण स्लोप काढून घेऊ. स्लोप ऑफ द लाईन x1 y1 x2 y2 m equal to 3 minus 0 and 0 minus 3 means 3 divided by minus 3 means minus 1. m equal to minus 1, negative 1. And we know that m is also equal to tan theta. Therefore, negative 1 equal to tan theta. And as we know that when theta is 45 degree, then tan theta, that is tan 45 degree equal to 1. इथे ह्या 1 च्या ऐवजी आपण काय घेऊ? निगेटिव्ह tan 45 degree. m equal to negative tan 45 degree. Now we know that negative tan theta means tan 180 degree minus theta. तिथे हा फॉर्म्युला वापरायचा इथे. Therefore negative tan 45 means tan 180 degree minus 45 degree, and it is equal to tan 135 degree. Means tan theta equal to tan 135 degree. Therefore theta is 135 degree. Tan theta equal to tan 135 degree. Therefore theta equal to 135 degree. Answer. (180 वजा 45 बरोबर 135). तर इथे आपण निगेटिव्ह टॅन थिटा इक्वल टू टॅन 180 डिग्री मायनस थिटा हा इथे फॉर्म्युला वापरलेला आहे. निगेटिव्ह टॅन 45 डिग्री मीन्स व्हॉट? टॅन 180 minus 45 degree. 180 minus 45 degree means 135 degree. And tan theta equal to tan 135 degree means theta equal to 135 degree. Question 6. Without using Pythagoras theorem, show that points A having coordinates 4, 4, B having coordinates 3, 5 and point C having coordinates -1, -1 are the vertices of the right angle triangle. तर इथे आपल्याला पायथागोरसचा थेरम जो आहे, पायथागोरसचे प्रमेय न वापरता हे प्रूव्ह करायचे, शो करायचे की हे जे बिंदू आहेत A, B, C हे बिंदू काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे आपल्याला इथे शो करायचं आहे. तर आपल्याला माहिती की मल्टिप्लिकेशन ऑफ slope of two lines is equal to when equal to -1, then means that two lines are perpendicular to each other, and in right angle triangle measure of one angle is 90 degree. तर इथे आपल्याला माहिती की जर ह्या रेषा अशा जर समजा लंब असतील, परपेंडिक्युलर असतील, तर इथे हा 90 अंशाचा कोन होतो. आणि जर आपण ह्या रेषेचा स्लोप आणि ह्या रेषेचा स्लोप जर घेतला तर समजा ह्या रेषेचा स्लोप आहे m1, ह्या रेषेचा स्लोप आहे m2 आणि ह्यांचा जर गुणाकार आपण जर केला तो किती येणार आहे? -1. तर इथे दोन रेषांचा स्लोप काढून आपल्याला त्यांचा गुणाकार करायचा आणि तो -1 जर येत असेल तर ह्याचा अर्थ काय होणार आहे की ह्या रेषा एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत, लंब आहेत. म्हणजेच इथे जो होतोय कोन हा 90 अंशाचा आहे, 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच हा काटकोन त्रिकोण होणार आहे.
तर याप्रमाणे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. आणि हे जे 3 शिरोबिंदू आहेत, हे 3 शिरोबिंदू या काटकोन त्रिकोणाचे आहेत. गिवन are vertices of right angle triangle किंवा vertices of triangle ABC. राईट अँगल ट्रायंगल आपल्याला हे प्रूव्ह करायचे. vertices of ट्रायंगल ABC. मग तो ट्रायंगल असाही असेल किंवा असा असेल किंवा असा पण असेल, पण तो असा आहे, काटकोन त्रिकोण आहे हे आपल्याला इथे शो करायचे. असा हा काटकोन त्रिकोण आहे ABC, असा हा त्रिकोण आहे हे प्रूव्ह करायचे. तर इथे आपण आता आधी स्लोप काढू. स्लोप काढताना आपण 2 बिंदूंचा विचार करतो. कोणत्याही रेषेचा स्लोप काढायचा असेल तर आपल्याला 2 बिंदूंचा कोऑर्डिनेट्स माहीत हवे. तर समजा हे B आणि हे C आहे, तर ह्या दोन्हींचे कोऑर्डिनेट्स माहीत हवे, ह्या दोन्हींचे कोऑर्डिनेट्स माहीत हवे. आणि A आणि C असे जर 3 रेषा असतील, ह्या तिन्हींचे कोऑर्डिनेट्स माहीत असतील तर आपण स्लोप काढू शकतो. किंवा एकतर इन्क्लिनेशन माहीत हवं. इथे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती आहे, तर कोऑर्डिनेट्स वरून आपण स्लोप काढू. स्लोप ऑफ द लाईन इज इक्वल टू y2 minus y1 divided by x2 minus x1 where x2 is not equal to x1. तर हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलेचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. आता स्लोप ऑफ लाईन AB असं काढू आपण. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन AB आणि इथे इक्वल टू m1 म्हणू. इक्वल टू, तर इथे ह्याला y2 x2 y1 आणि x1 असं धरू आपण. मग y2 minus y1, 5 minus 4 and 3 minus 4 means 1 minus -1 means -1. मग हा जो स्लोप आलेला आहे m1 हा आहे -1. आता दुसऱ्या रेषेचा आपण स्लोप काढू. स्लोप ऑफ लाईन BC म्हणू. आता लाईन BC याला m2 धरू आपण. आता कोऑर्डिनेट्स आपल्याला B आणि C ह्या पॉइंट्सचे घ्यायचे आहेत. B आणि C चे कोऑर्डिनेट्स घेऊन आपल्याला स्लोप काढायचा आहे लाईन BC चा. आता इथे याला आपण y2 घेऊ, इथे हे x2 धरू, y1 आणि हे x1. y2 minus y1 means -1 minus 5 divided by -1 minus 3. -1 minus 3 means -6 divided by -4 means 3 divided by 2. Therefore m2 is here 3 divided by 2. The slope of line AC असा जर त्रिकोण असेल ABC, AB चा आपण काढलाय स्लोप, BC चा काढलाय, आता AC चा स्लोप काढायचा. A आणि C चे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहित हवेत. आता इथे आपण m3 घेऊ. स्लोप ऑफ लाईन AC इज m3. आता परत y2 y1 चेंज होतील. याला y2 धरू, x2 इथे y1 आणि x1. y2 minus y1 means -1 minus 4. -1 minus 4. -1 minus 4 equal to -5 divided by -5 means 1. म्हणजे m3 equal to 1. तर आता आपण ह्या तिन्ही लाईन्सचे स्लोप काढलेले आहेत. तर कोणत्या 2 स्लोपचा गुणाकार हा -1 येतो ते बघायचंय. तर इथे हा -1 m1 आहे आणि m3 हा 1 आहे. याचा अर्थ ह्या 2 रेषा कशा आहेत, AB आणि AC ह्या कशा रेषा आहेत, परपेंडिक्युलर आहे. m1 × m3 जर केलं आपण, m1 × m3 म्हणजे -1 × 1, ऋण 1 गुणिले 1 जर केलं तर ऋण 1 उत्तर येते. ह्याचा अर्थ ह्या 2 ज्या रेषा आहेत ह्यांच्या स्लोपचा जर गुणाकार ऋण 1 येत असेल त्याचा अर्थ ह्या दोन्ही रेषा एकमेकींना लंब आहेत, परपेंडिक्युलर आहेत. स्लोप ऑफ द लाईन AB इज -1. -1 into slope of the line AC is 1 is equal to -1. Therefore, line AB is perpendicular to line AC. मग जर आपण ही AB धरली, AB, तर याचा अर्थ AC
ए बी परपेंडिक्युलर टू ए सी आहे. म्हणजे याचा अर्थ ए हा अँगल जो आहे, ए पाशी जो अँगल तयार होतो तो 90 डिग्रीचा आहे. म्हणजे मेजर अँगल बी ए सी इक्वल टू 90 डिग्री. हा 90 डिग्रीचा आहे. आता बी आणि सी जर आपण याला असं लिहून घेतलं तर हा जो त्रिकोण होतो, हा त्रिकोण कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. देअरफॉर ट्रायंगल ए बी ए सी इज राईट अँगल ट्रायंगल. तर इथे ए पाशी कोण हा 90 डिग्रीचा होतोय. ए बी म्हणजेच बी ए इज परपेंडिक्युलर ऑन ए सी. ह्या रेषेवर हा परपेंडिक्युलर आहे. ए बी हा ए सी वर लंब आहे. कारण ह्या दोन्हींचे स्लोप जर आपण घेतले, स्लोप ऑफ ए बी म्हणजे ते M1 इंटू M3 आणि स्लोप ऑफ ए सी जर घेतला आणि ह्यांचा गुणाकार केला तर तो -1 येतो. ह्याचाच अर्थ काय होतो, जेव्हा असं जर येत असेल की दोन रेषेंचा स्लोप हा जर ह्यांचा गुणाकार जर आपण घेतला आणि तो -1 येत असेल, -1 येत असेल, त्याचा अर्थ त्या दोन्ही रेषा एकमेकींना परपेंडिक्युलर आहे, लंब आहेत. तर ह्या दोन ज्या रेषा आहेत त्या एकमेकींना लंब आहेत. ह्या दोन रेषा परपेंडिक्युलर नाहीत, ह्या दोन रेषा परपेंडिक्युलर नाहीत, तर फक्त ह्या दोन रेषा एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत. तर ह्याचा अर्थ काय होतो, ए पाशी 90 अंशाचा कोन तयार होतोय. ट्रायंगल BAC इज राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. पण वाचन करताना आपण नेहमी ए मध्ये घेतो. जेव्हा आपल्याला काटकोन त्रिकोण वाचायचा असतो तेव्हा आपण काय करतो, जिथे 90 अंशाचा कोन तयार होतो ते आपण शिरोबिंदू मध्ये लिहित असतो. म्हणजे BAC इज राईट अँगल ट्रायंगल. Question 7. Find the slope of the line which makes angle of 45 degree with the positive direction of the y-axis measure anticlockwise. तिथे आपल्याला स्लोप काढायचा आहे. स्लोप ऑफ द लाईन की ज्या रेषेने पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला 45 अंशाचा कोन केलेला आहे आणि तो पण अँटी क्लॉकवाईज. मग इथे आपण एक रेषा काढू की जी रेषा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला अँटी क्लॉकवाईज 45 डिग्रीचा अँगल करते. इथे XY कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. इकडे वाय पॉझिटिव्ह वाय आहे, इकडे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, इकडे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस अँड निगेटिव्ह वाय ॲक्सिस. हिअर O इज ओरिजिन हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 and 0. तर इथे हा 45 डिग्री आहे, हा 90 डिग्रीचा अँगल आहे. देअरफॉर दिस अँगल रिमेनिंग अँगल इज 180 डिग्री मायनस 90 डिग्री प्लस 45 डिग्री. 180 डिग्री मायनस 135 डिग्री मीन्स 45 डिग्री. तर हा अँगल येणार आहे 45 डिग्री अँड धिस अँगल इज 180 मायनस 45. 180 डिग्री मायनस 45 डिग्री मीन्स 135 डिग्री. 135 डिग्री and this angle is called inclination of the line, that is it is a theta equal to 135 degree. तर इथे आपल्याला हा अँगल कन्सिडर करायचा आहे आणि याचा वापर करून आपल्याला स्लोप काढायचा आहे. देअरफॉर स्लोप ऑफ द लाईन M equal to tan theta. Here theta is 135 degree. Tan 135 degree. Now tan 135 degree. इथे आपण 135 डिग्री इक्वल टू 180 डिग्री मायनस 45 डिग्री असं लिहू शकतो. 135 डिग्री मीन्स 180 मायनस 45 डिग्री अँड इट इज इक्वल टू निगेटिव्ह tan 45 डिग्री. इथे आपण कोणता फॉर्म्युला वापरलाय, तर tan 180 डिग्री मायनस थीटा मीन्स मायनस tan थीटा. हा इथे आपण फॉर्म्युला वापरला आहे. 180 minus 45 degree means minus tan 45 degree. And we know that tan 45 degree is 1. Therefore, -1. Slope of the line is -1. Therefore, slope of the line
equal to -1 equal to m equal to -1. Question 8. Find the value of k for which points p, q, r are collinear. तर इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हॅल्यू ऑफ के. फाइंड व्हॅल्यू ऑफ के. आणि आपल्याला काय काय दिलेले गिवन काय आहे तर गिवन आहे कोऑर्डिनेट्स दिलेत पॉइंटचे के -1 q ह्या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि 1. आर ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 4 आणि 5 अँड पॉइंट्स p q r all these are collinear. म्हणजे एका सरळ रेषेवर ते बिंदू आहेत, ते पॉइंट्स आहेत. म्हणून काय होणार आहे जर आपण फक्त स्लोप पी क्यू चा घेतला आणि क्यू आर चा घेतला तरी स्लोप हा एका रेषेवर जरी आपण कुठे जरी स्लोप जरी घेतला तरी तो सारखाच स्लोप असतो. स्लोप हा कॉन्स्टंट असतो. स्लोप कसा असतो रेषेवर स्ट्रेट लाईनवर स्लोप हा कॉन्स्टंट असतो, सारखा असतो. मग आता समजा इथे पी हा पॉइंट आहे, इथे क्यू आहे, इथे आर आहे. आता ह्या रेषेला आपण पी क्यू रेषा सुद्धा म्हणू शकतो. लाईन पी क्यू असे म्हणू शकतो किंवा लाईन पी आर असे म्हणू शकतो किंवा लाईन क्यू आर असे म्हणू शकतो. तर इथे कोणत्याही दोन ह्याचा आपण स्लोप काढून बघू आणि तो जर सेम असेल असणारच म्हणजे कारण ते कोलिनियर आहेत म्हणजे ह्या दोन्हींचे स्लोप सारखे आहेत. मग त्यावरून आपल्याला इथे के ची व्हॅल्यू काढता येईल. तर इथे आता आपण स्लोप घेऊ पी क्यू चा आधी घेऊ स्लोप ऑफ द लाईन पी क्यू. तर फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे स्लोप ऑफ द लाईन equal to m equal to y2 minus y1 divided by x2 minus x1 where x2 is not equal to x1. आता इथे आपण कन्सिडर करू y2 x2 y1 आणि x1 आणि याला स्लोप लिहून काढू 1 minus -1 1 minus -1 2 minus k x2 minus x1 2 minus k. Negative become positive 1 plus 1 divided by 2 minus k means 2 divided by 2 minus k. आता स्लोप काढू दुसरा आपण स्लोप ऑफ द लाईन क्यू आर काढू. आता क्यू आर आता कोऑर्डिनेट्स आहेत इथे आपण याला y2 धरू x2 धरू y1 आणि x1 y2 minus y1 5 minus 1 divided by 4 minus 2 means 4 divided by 2 means 2. Slope of the line PQ is equal to slope of the line QR. The reason काय लिहायचंय because these 3 points are collinear. Therefore slope is also same. ह्याला इथे आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू इक्वेशन सेकंड. Therefore from equation 1 and 2 divided by 2 minus k equal to 2 equal to next step 2 equal to 2 into 2 minus k. 2 equal to 2 into 2 4 minus 2 into k 2k. 2 equal to 4 minus 2k means negative 2k equal to 2 minus 4. Negative 2k equal to negative 2 minus 2. Therefore 2k equal to 2. Therefore k equal to 1. Answer is 1. K equal to 1. Question 9. Find the acute angle between the x-axis and the line joining points
A and B, where coordinates of point A are 3 and -1 and coordinates of point B are 4 and -2. तर इथे आपल्याला अँगल हा फाइंड आउट करायचा आहे. फाइंड द ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल मीन्स लेस दॅन 90 डिग्री अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे काय? लघुकोन. जो लघुकोन एक्स ॲक्सिस आणि रेषेमध्ये आहे. एक्स ॲक्सिस आणि रेषेमध्ये आहे. किती रेषा? ए बी आहे. ए आणि बी ह्या बिंदूतून ती रेषा जाते. तर आधी आपण कोऑर्डिनेट सिस्टीम काढू आणि हे दोन्ही पॉईंट लोकेट करू. एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, y axis and negative y axis. O is here, origin having 0 and 0 coordinate. 1 2 3 4 5 हे सगळीकडे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि y इकडे दोन्हीकडे y कोऑर्डिनेट्स हे निगेटिव्ह आहेत म्हणून आपण इथे निगेटिव्हवर प्लॉट करू. आता इथे एक पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 आणि -1. एक्स कोऑर्डिनेट 3, y कोऑर्डिनेट -1. म्हणजे हा पॉईंट कुठे असणार आहे? तर इथे असणार आहे. ए पॉइंट हॅव्हिंग एक्स कोऑर्डिनेट 3 अँड वाय कोऑर्डिनेट -1. तर दुसरा पॉईंट लोकेट करू. बी. ह्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 4 आणि -2. 4 हा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि वाय कोऑर्डिनेट आहे -2. म्हणजे हा पॉईंट इथे आहे बी. 4 अँड -2. इथे ए बी ह्याच्यामधून आपण एक अशी रेषा काढू की जी एक्स ॲक्सिसला काय होईल? अशी कट होईल. इथे हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि धिस अँगल इज ॲक्यूट अँगल. तो लघुकोन आहे कारण हा दिसतानाच हा लघुकोन दिसतोय. 90 अंशापेक्षा हा अँगल स्मॉल आहे. तिथे आता आपण आधी आपल्याला अँगल काढायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला आधी स्लोप काढायला लागेल ह्या लाईनचा. मग स्लोप ऑफ द लाईन. इथे कोऑर्डिनेट्स दिले आहेत त्यामुळे आपण स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे. y2 minus y1 divided by x2 minus x1 where x2 is not equal to x1. हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. Therefore slope of the line AB. ह्या रेषेचं नाव आपण काय देणार? ए बी नाव द्यायचं कारण ह्याच्यावर पॉईंट आहेत ए बी म्हणून ह्या रेषेचं नाव आहे ए बी. लाईन ए बी. स्लोप ऑफ द लाईन ए बी इज y2 minus y1. इथे ह्याला y2 पकडायचं, ह्याला x2, y1 आणि x1. y2 minus y, -2 minus -1 divided by 4 minus 3. 4 minus 3 means -2. Negative become positive divided by 1 means -1 divided by 1, -1. Therefore here m equal to -1. पण इथे आपल्याला काय काढायचं आहे? अँगल काढायचं आहे. आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे? स्लोप ऑफ द लाईन. तर इथे आपण अँगल वापरून सुद्धा स्लोप काढू शकतो. स्लोप ऑफ द लाईन ए बी इक्वल टू एम इक्वल टू टॅन थीटा. आता यम आपल्याला माहिती आहे म्हणजे टॅन थीटा इक्वल टू -1. टॅन थीटा इक्वल टू -1. अँड ॲज वी नो दॅट टॅन 45 डिग्री इक्वल टू 1. Therefore tan theta is here negative tan 45 डिग्री असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थीटा इथे किती आहे? 45 डिग्री आहे आणि हा ॲक्यूट अँगल आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे -45 डिग्री असं लिहायची गरज नाही आहे. 45 डिग्रीच लिहायचं आपण अँगल. Therefore theta is 45 degree and this angle is acute angle. 45 degree angle is acute angle and this angle is in between x axis and the line joining point A and B. Question 10. A line passes through point A and B. If the slope of the line is m, then show that k minus y1 equal to m in bracket h minus x1. इथे a आणि b चे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेत. a चे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 आणि b चे कोऑर्डिनेट्स आहेत h आणि k. ह्यावरून आपल्याला स्लोप ऑफ द लाईन इज m हे इथे इज इक्वल टू k minus y1 equal to m h minus k हे शो करायचं. Slope of the line
लाईन ए बी किंवा स्लोप ऑफ द लाईन पासेस थ्रू points A having coordinate x1 and y1 and point B having coordinate h and k is equal to m equal to, तर इथे आपण फॉर्म्युला वापरत असतो स्लोप काढण्यासाठी y2 minus y1 divided by x2 minus x1 where x2 is not equal to x1. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि इथे दोन पॉइंट्स दिले त्यांचे कोऑर्डिनेट्स आहेत. इथे आपण ह्याला y2 पकडायचं, ह्याला x2, ह्याला y1 आणि ह्याला x1 आणि ह्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट करायचं. देअरफॉर m इक्वल टू k मायनस y1 अँड डिवाइडेड बाय h मायनस x1 x1 इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. Therefore k minus y1 equal to m into h minus x1. तर इथे आपण प्रूव्ह केलं k minus y1 equal to m in bracket h minus x1. Question 11. If points A, B and C lie on a line, then show that a upon h plus b upon k equal to 1. तर इथे एका रेषेवर हे तिन्ही बिंदू आहेत. हे तिन्ही पॉइंट आहे ए, बी आणि सी. ए चे कोऑर्डिनेट्स आहेत h0, बी चे 0, k आणि सी चे a, b. आपल्याला शो करायचंय हे इक्वेशन a upon h plus b upon k equal to 1. जेव्हा सगळे इथे बिंदू एका रेषेत आहेत तेव्हा इथे आपण कुठे जरी स्लोप घेतला तरी हा सेम येणार आहे स्लोप त्याचा. त्याच्यामुळे स्लोप ऑफ द लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन बी सी असं आपण इथे लिहू शकतो. कुठेही स्लोप जर घेतला ह्या लाईनवर, ह्या रेषेवर कुठे स्लोप घेतला तर स्लोप कसा असणार आहे, सेम असणार आहे. स्लोप हा कॉन्स्टंट असणार आहे आणि सेम असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, कारण हे तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहेत, एका रेषेवर आहेत. गिवन आपल्याला गिवन आहे ए h, 0, b 0, k and c a आणि b lie on a line means these points are collinear. Therefore slope of line AB equal to slope of line BC. इथे फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. कोणत्याही लाईनचा, कोणत्याही रेषेचा स्लोप काढायचा असेल तर हा फॉर्म्युला y2 minus y1 divided by x2 minus x1 where x2 is not equal to x1. हे जेव्हा आपल्याला कोऑर्डिनेट्स दिले त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. स्लोप ऑफ लाईन ए बी, ए आणि बी चे, मग इथे आपल्याला y2 समजायचं, इथे x2, इथे y1 आणि इथे x1. मग y2 minus y1 k minus 0 डिवाइडेड बाय 0 minus h. आता स्लोप ऑफ बी सी काढायचा आहे. मग आता बी आणि सी चे कोऑर्डिनेट्स घेऊ, y2, x2, y1 आणि x1. मग b minus k डिवाइडेड बाय a minus 0 इक्वल टू, आता ही आधी इकडे लिहून घेऊ आपण, b minus k डिवाइडेड बाय a इक्वल टू k डिवाइडेड बाय मायनस h k minus h इक्वल टू b minus k डिवाइडेड बाय a. इथे आपण असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. मग देअरफॉर मायनस ak इक्वल टू h इंटू b hk मायनस h इंटू k hk hb इक्वल टू h इंटू b मायनस k means hb minus hk minus ak. आता इथे इक्वेशन मध्ये a डिवाइडेड बाय h, इथे आपल्याला a डिवाइडेड बाय h पाहिजे, म्हणजे k इथे आपल्याला नकोय, म्हणजे k इथे निघून जाईल. त्याला आपण काय करू, सगळ्या ह्याला hk ने डिवाइड करू. hk ने डिवाइड बोथ साइड बाय hk.
एच बी डिवायडेड बाय एच के मायनस एच के डिवायडेड बाय एच के. आता इथे काय काय कट होतं, के के कट होती म्हणजे निगेटिव्ह ए अपॉन एच राहणार आहे. निगेटिव्ह ए अपॉन एच, इथे एच एच कट होणार आहे, बी अपॉन के आणि मायनस वन मायनस वन मायनस वन. आता इथे एल एच एसला फक्त 1 आहे, इक्वल टू 1. मग ही टर्म आपण एल एच एसला नेऊ आणि ही टर्म आर एच एसला नेऊ. देअरफोर 1 इक्वल टू बी अपॉन के प्लस ए अपॉन एच और ए अपॉन एच ही टर्म आधी लिहिली, ए अपॉन एच प्लस बी अपॉन के इक्वल टू 1. इथे रिअरेंज केलं आपण, रिअरेंज केलं इथे परत आपण रिअरेंज केलं. एल एच एस साईड आर एच एसला घेतली, आर एच एस साईड एल एच एसला घेतली.